तर शिवसेना आणि राणा दाम्पत्यामधील संघर्ष वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। 22 एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा राणा दाम्पत्याने केली आहे। त्यानंतर आता शिवसैनिक देखील आक्रमक झालेत। रवी राणा यांना अमरावती रेल्वे स्टेशनवर पाय देखील ठेवू देणार नाही असा इशारा शहराध्यक्ष पराग गुडघे यांनी दिलाय। 22 एप्रिल रोजी शिवसैनिक देखील तयार राहतील असं त्यांनी सांगितलंय। रवी राणांना स्टेशनवर पाय देखील ठेवू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। आमदार रवी राणा हा नेहमी पोकळ धमक्या देतो। आमदार रवी राणानं मातोश्रीवर सोडा, त्यांनी जसं सांगितलं की अंबा एक्सप्रेसनं जाणार आहे, त्यांनी अंबा एक्सप्रेसच्या तिथं पाय ठेवून दाखवावं, अंबा एक्सप्रेस पाशी येऊन दाखवावं। मातोश्री तर दूर राहिलं, अमरावतीही रवी राणाला पार करू देणार नाही। आम्हीही शिवसैनिक अंबा एक्सप्रेस पाशी तयार आहोत एवढं रवी राणानं समजून घ्यावं। आमदार रवी राणानं मातोश्रीवर सोडा, त्यांनी जसं सांगितलं की अंबा एक्सप्रेसनं जाणार आहे, त्यांनी अंबा एक्सप्रेसच्या तिथं पाय ठेवून दाखवावं, अंबा एक्सप्रेस पाशी येऊन दाखवावं। मातोश्री तर दूर राहिलं, अमरावतीही रवी राणाला पार करू देणार नाही। आम्हीही शिवसैनिक अंबा एक्सप्रेस पाशी तयार आहोत एवढं रवी राणानं समजून घ्यावं। पुण्यामध्ये ब्राह्मण महासंघ आक्रमक झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघाने आंदोलन पुकारले। राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं असून यावेळी ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येतो। दरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या खुलाशाची ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी खिल्ली उडवली आहे। आपण केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा उघडा पडला आणि त्यामुळे मिटकरी यांनी घुमजाव केलं असं सांगत ब्राह्मण महासंघाने त्यांची भूमिका मांडली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी, त्यावर संताप व्यक्त करण्यासाठी खरं तर ही सगळी कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गेले होते आणि त्यांना तिथे लोकशाही मार्गाने तुम्हाला आंदोलन करायचं होतं, मात्र झालं वेगळंच। नेमका आक्षेप काय होता? मिटकरी यांनी जे वक्तव्य केलं, जे काय मंत्रोच्चार केले, त्यावर आक्षेप होता की एकंदरच आता जे राष्ट्रवादीने अशा पद्धतीने तुम्हाला विरोध केला त्याला आक्षेप? राष्ट्रवादीला ज्या पद्धतीची लोकशाही कळते त्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा आमचा विचार होता, तो आम्ही केलेला आहे। मुळात असं आहे की काल परवा सांगलीमध्ये एक मेळावा त्यांची सभा झाली। सभामध्ये अमोल मिटकरी यांनी एक चुकीचा मंत्र चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळेस वापरला की लग्नामध्ये अशाशे विधी होतात आणि त्या मंत्राचा चुकीचा अर्थ सांगितला। खरं तो मंत्र लग्नात वापरलाच जात नाही आणि मंत्रातला शब्द त्यांनी फिरवलेले आहेत। त्या आमचं असं म्हणणं की लग्नविधी फक्त ब्राह्मण समाज करत नाही, आज म्हणजे अनेक समाज करतात। लिंगायत समाज करतो, पुरोहित समाज करतो, गुरव समाज करतो। असे करत असताना हा समस्त धर्मियांचा अपमान आहे, हिंदू धर्मियांचा अपमान आहे असं आम्ही मानतो। त्यांनी ते वक्तव्य मागं घ्यावं असं आम्ही त्यांना काल फोन करून सुद्धा सांगितलं होतं, पण तसं न करता ते जरा थोडेसे उर्मट असेच वागत होते आमच्याशी सुद्धा बोलताना। आज सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारायचं असं आम्ही ठरवलं। त्यांनी जो काही खुलासा केला आहे तो खुलासा अत्यंत अर्धवट आहे। इतक्या जबाबदार पदावर, मंत्रिपदावर बसलेला मंत्री असं सांगोपांग कोणाचं तरी काहीतरी ऐकून सोशल मीडियावर पसरेल इतक्या भाषेत बोलतो आणि पुन्हा या थाटात बोलतो की जणू मी बोलतो तेच बरोबर आहे। म्हणजे आज मला खूप हसू येते, जे परवा तुम्ही हसत होतात ना, आज आम्ही खरोखर सगळे मन मुळा हसतोय की हे अत्यंत चुकीचं, धादांत खोटं आहे आणि हा खुलासा मान्य नाही। जग हसाई तुम्ही तुमच्या हाताने करून घेतलेली आहे। गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे।